बातमी मनोज जरांगेंच्या भेटीनंतर आझाद मैदानामध्ये सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता। यावेळी आक्रमक आंदोलकांनी सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या। मराठ्यांचं वाटोळं शरद पवारांनी केलं अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली आहे। आझाद मैदानात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या। आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीचा पाठलागही केला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या 4 बॉटल्स फेकण्यात आल्या। सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला, पण आंदोलकांनी त्यांच्या गाडीलाच घेराव घातला। त्यानंतरही सुप्रिया सुळेंनी आंदोलकांसोबत हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला। पण आंदोलक आणखीनच आक्रमक झाले। सुप्रिया सुळेंच्या बाजूला उभे असलेल्या एका व्यक्तीने सुप्रिया सुळेंना गाडीत बसून निघून जाण्याचा आग्रह केला। त्यानंतर सुप्रिया सुळे गाडीत बसल्या। सुप्रिया सुळे गाडीत बसल्यानंतर आंदोलकांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणा दिल्या। शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या। सुप्रिया सुळे गाडीत बसून जात असतानाच आंदोलकांनी त्यांची गाडी पुन्हा अडवली। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी गाडीची काच काहीशी खाली करत शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। काही आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीला वाटही मोकळी करून दिली। दरम्यान सुप्रिया सुळेंच्या गाडीवर उजव्या बाजूला उभ्या असलेल्या एका आंदोलकानं बाटली फेकली। यानंतर आणखी 3 बाटल्या सुप्रिया सुळेंच्या गाडीवर फेकण्यात आल्या। ज्या आंदोलकांना शरद पवारांविरोधात घोषणा दिल्या त्याच आंदोलकांना शेवटी सुप्रिया सुळेंच्या गाडीवर हातही मारले। जरांगेंचं आंदोलन सुरू आहे तिथे सुप्रिया सुळे गेल्या होत्या आणि तिथे मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं, त्यांच्या अंगावर पाण्याच्या बॉटल टाकलेल्या आहेत, त्यांना गाडीत बसू दिलं नाही। मला असं वाटतं असं करणं योग्य नाहीये। शेवटी कुठलेही नेते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वागणूक योग्य मिळाली पाहिजे। अशा प्रकारे कोणाला हुटआउट करणं, बॉटल फेकणं ही काही योग्य संस्कृती नाही। त्याच्यामुळे हुडदंगबाजी करून मला असं वाटतं काहीच त्या ठिकाणी मिळणार नाही। हे आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं, त्यामुळे आंदोलक चिडलेले आहेत आणि आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ठ्य यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली आणि काही जणांच्या भावना त्यांना आवर घालायला पाहिजे होतं, पण ते प्रत्येक गोष्ट काय आपल्या हातात नसते। शरद पवारांनी वाटोळं केलं असं देखील काही जण अनावर होऊन बोलतात, ज्यांना काहीच माहित नसते महाराष्ट्राची, ते घोषणा देतात, त्यांच्या एवढ्या घोषणाला कुठे महत्व देत बसायचं।
आणि आता थेट आपण आझाद मैदानामध्ये जाऊया, जिथे डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी केली जाते। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। जरांगे यांच्या प्रकृतीची डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली जात आहे। जरांगे यांची वैद्यकीय तपासणी यामध्ये केली जात आहे। त्यांचा बीपी या ठिकाणी चेक केला जात आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। उद्यापासून आपण पाणी घेणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। त्यांना आणखी एक दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी आंदोलनासाठी देण्यात आली आहे। सध्या डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। डॉक्टरांच्या पथकाकडून जरांगे यांची वैद्यकीय तपासणी केली जाते। तर आझाद मैदानामधून ही थेट दृश्य आपण पाहतो। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटलांनी इथे उपोषण सुरू केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। तर दुसरीकडे सरकारमध्ये देखील हालचाली वाढलेल्या आहेत। जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात काय आणखी तोडगा काढता येईल यासाठी हालचाली वाढल्या। तर दुसरीकडे जरांगे यांचं आजचा उपोषणाचा हा तिसरा दिवस। शैलेश भाऊ पवार यांचे सुद्धा कार्यक्रमात नाही आज मला सेवा करायची मिळाली संधी। आपलं पुन्हा शहर झाली आळंदी, पण एक ज्ञानेश्वर मला सांगतो, देवा राजा आम्हाला यश दे, आम्हाला जरांगे पाटील हवे आहेत। आणि हे जरांगे पाटलासारखा पुन्हा माणूस होणे नाही राव। आज नुसतं म्हणायचं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे। कोणाचं प्रेम आहे देशावर? तुम्हाला कुठे देशप्रेमी दिसला का? तुम्ही कोणी देशप्रेमी पाहिला का? पण खरा तर सुप्रिया सुळे यांच्याकडून आज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आली। जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला। घरं आणि पक्ष फोडून झाले, आता निर्णय घ्यायची वेळ झाली आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी सुद्धा जरांगेंची आज भेट घेतली आहे। सुप्रिया सुळेंनी आझाद मैदानात जात जरांगे पाटलांची भेट घेतली। आज निर्णय कुणाच्या हातात आहे? विरोधी पक्षाच्या का सरकारच्या? कुणाच्या हातात आहे? सरकारच्या। सरकारने याची उत्तरे दिली। आमच्या अंगावर टाकून उपयोग काय? आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना, सगळे पक्ष घर फोडून झालाय ना, मग आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी आझाद मैदानात जात जरांगे पाटलांची भेट घेतली। सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण सरकारनं द्यावं अशी मागणी विलास भुमरेंनी केली आहे। आणि आपलं आरक्षण आता कोर्टात टिकलं पाहिजे, कुठली अडचण नाही आली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व तांत्रिक बाबीचा विचार करून हे सरकारने आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मी या ठिकाणी करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी जरांगेंची भेट घेतली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे म्हाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जरांगेंची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी आझाद मैदानामध्ये जात जरांगे पाटलांशी चर्चा केली। या सगळ्या बाबी राज्याचं सरकार हे रिझर्वेशन देऊ शकतं, ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते असताना मांडलेली आहे। आता तुमचं सरकार आहे, आमचं सरकार आल्यावर 8 दिवसात आरक्षण देतो असं सुद्धा ते म्हटले होते। बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटलांनीही जरांगे पाटलांची भेट घेतली। समाजवादी पक्षाचे मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमींनी जरांगे पाटलांची भेट घेत सरकारवर टीका केली। सरकार ने मुस्लिम रिजर्वेशन पास किया, मराठा रिजर्वेशन पास किया, सरकार के पास वकील हैं, सरकार के पास कानून जानने वाले हैं। सरकार ने जब पास करके बात किया तो सरकार की जिम्मेदारी है ये रिजर्वेशन देने की। जरांगे पाटील उद्यापासून पाणी सुद्धा सोडणार आहेत। आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे आता उद्यापासून कडक उपोषण करणार आहेत। मराठ्यांनो शांत रहा, दगडफेक वगैरे करायची नाही असं आवाहन सुद्धा जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलं आहे। तर जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। उद्यापासून मी आता कालवण आज पाणी केलं, उद्यापासून पाणी पिणी सगळं उपोषणाचं मी बंद करणार। सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही,
त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. आता जे काही श्री मनोज जरांगे पाटील मागण्या करता आहेत, मला असं वाटतं की त्याच्याकडे आम्ही सकारात्मकतेने बघतो, कुठे नकारात्मकता नाही आहे. पण कुठली मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. आणि म्हणून आम्ही चर्चा करतो. आमचे विखे पाटलांच्या नेतृत्वात सब कमिटीमध्ये सगळ्या गोष्टींची चर्चा चाललेली आहे. एजींसोबत कन्सल्ट करतायत, कायदेशीर सल्लागारांसोबत कन्सल्ट करतायत. जे काही कोर्टाचे निर्णय आहेत ते त्याची पडताळणी चालली, त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. आपण शिंदे समिती तयार केली. शिंदे समितीमुळेच आज बऱ्याच नोंदी सापडल्या, लोकांना सर्टिफिकेट्स मिळाले. आता शिंदे समितीकडेच, म्हणजे जस्टिस शिंदे समितीकडेच हैदराबाद गॅझेटचं काम आपण दिलेलं आहे. शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना भेटून सांगितलं की यामध्ये काय काय आपल्याला बदल करायचे आहेत, त्याच्याकरता किती वेळ लागणार आहे. आता त्यांचं म्हणणं आहे आत्ताच द्या, इथेच द्या. तर आता त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या न करता देऊन कसं चालेल. त्यामुळे शिंदे साहेब स्वतः त्यांच्याशी भेटले. जस्टिस शिंदेनी जाऊन त्यांना सांगितलं की काय प्रक्रिया आपल्याला करावी लागेल. मला असं वाटतं की थोडं शेवटी सगळ्यांनी चर्चेतनं मार्ग काढायचं ठरवलं तर निघू शकतो. तर जरांगे यांच्या टार्गेटवर राज ठाकरे, नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील देखील आहेत. मराठे मुंबईमध्ये का आले त्याची उत्तर एकनाथ शिंदेना विचारा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर विधानसभेला भाजपनं अमित ठाकरेंचा पराभव केला तरी सुद्धा राज ठाकरे त्यांचीच बाजू घेतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं, मराठे सामाजिक मागास नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी वचवच करू नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असतानाच राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय. मराठे मुंबईत पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरे म्हणाले होते. आणि राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर जरांगे पाटलांनी जोरदार पलटवार केलाय. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा, की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही. नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत. या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा. एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं, त्यांनीच तो पोरग पाडलं. ही म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकालेलं पोरग. त्याच्या घरी नुसता फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असले कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे 10% आरक्षण, खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न. कसे फेल झालात तुम्ही. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून सुद्धा जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत. मराठा समाज सामाजिक मागास नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. यावर चंद्रकांत पाटलांनी वचवच करू नये असा पलटवार जरांगेंनी केलाय. आपला देशात पितृसत्ताक आहे. एकदा सुप्रीम कोर्टाने 50% एक्सेस दिलं, ते आपण घालून बसलो. दॅट इज EWS, आर्थिक दृष्ट्या मागासांची. वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय. ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे. मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत. ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले. पोरांना शिक्षण शाळेत पाठवता येणार, कॉलेजमध्ये पाठवता येणार, डॉक्टर करता येणार, म्हणून आरक्षण पाहिजे. दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही कोणा मी तो मराठी काढतील. मग त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घरात घराण्याच्या कथाट्याचे विधानात ठेवले. मुंबईत येण्याआधी जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यानं सुद्धा वाद निर्माण झाला होता. यावर नितेश राणेंनी जीभ काढून हातात देण्याची भाषा केली होती. त्यालाही जरांगेंनी प्रत्युत्तर दिले. जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ
हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवडा, एकदा आंदोलन संपू द्या, त्याचा बघतोच किती दंड. आपण पाहतो की खरं तर काल जरांगेने देखील शब्द दिला होता की जेवणाची सोय होत नाही का. त्यानंतर आता पाहतोय की बीड किंवा मराठवाडा असेल या अनेक ठिकाणातून त्यांना जेवणाचं साहित्य असेल किंवा शिदोरी मार्फत चपाती देखील या ठिकाणी सध्या आलेली आहे. आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे मराठा बांधव आहेत ते सध्या या ठिकाणी जेवणास त्यांनी सुरुवात केलेली आहे. राईस असेल किंवा चपाती असेल अशा विविध भाज्या या ठिकाणी सध्या त्यांना देण्यात येत आहे. खरं तर आपण हे पाहू शकतो की हेच खरं तर मराठा बांधवांचं प्रेम आहे. आपुलकी जपत एकमेकांसोबत आपण पाहतोय की त्यांना ते ठेचा असेल हे सगळे वाटत हेच आधी जेवतात आणि हेच आचारी आहेत. हे मराठा बांधव यांच्यामध्ये जे प्रेमाचं रूप आहे ते आपण पाहायला आपल्याला मिळत आहे. आपण काही जे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा कुठून आलात? कुठून आलात? आम्ही परभणी जिल्ह्यातून आला साहेब. कसं जेवण आहे आजचं? आजचं नंबर 1 जेवण आहे. आमच्या बांधवांनी सर्व आम्हाला सोय केलेली आहे. आज जवळपास 50,000 बांधवांनी 50,000 बांधवाची सोय करण्यात आलेली आहे इथे. नक्कीच नाही. आपण परभणी. कालचं जेवण कसं होतं आणि आजचं जेवण कसं आहे? आजचे जेवण म्हणजे एकदम नंबर 1 आहे. नंबर 1 सोय केली. 50,000 माणसाची सोय. या माणसाचे आजच्या जेवणामध्ये काय काय होतं? करावं तेवढं कौतुक आहे. जेवणामध्ये काय काय होतं? वरण, चपाती, भात, भाजी. आपण पाहू शकतो की लोणचं, वरण, भाजी, भात असे विविध मेनू आज या ठिकाणी देखील होते. आपण पाहतोय की आझाद मैदानावर जरांगे पाटील यांना सपोर्ट करून सध्या मराठा बांधव वाशी एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी सध्या जेवत आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. तर साताऱ्यामध्ये मराठा बांधवांकडनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे या गावी गेले होते आणि तिथे साताऱ्यामध्ये मराठा बांधवांकडनं आता शिंदेना हे निवेदन देण्यात आलेलं आहे. काही मराठा बांधव हे मुंबईमध्ये आलेले आहेत तर काही राज्यभरामध्ये ठिकठिकाणी हे मराठा बांधव आंदोलन करतायत. चला ओके डन झाला.